काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। 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 मी राजीनामा दिला नाही अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे। मंत्रालयातल्या बैठकीसाठी कॅबिनेट मीटिंगसाठी धनंजय मुंडे दाखल झालेले आहेत। यावेळी माध्यमांनी त्यांना राजीनाम्याबद्दल विचारलं। यावेळी मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। कॅबिनेट मीटिंगसाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झालेले असताना त्यांना राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारला। यावेळी मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही असं उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं वेगवेगळ्या नेत्यांकडून केली जाते। सुरेश धस यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा असं देखील म्हटलेलं आहे। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। 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 अक्षय मंकणी आपल्यासोबत आहे। अक्षय, सौरभ, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीकरता मंत्रालयात पोहोचलेले आहेत, परंतु त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की कोणत्याही पद्धतीचा राजीनामा जो आहे तो मी उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवलेला नाही, कारण की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेल्या चर्चा ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये सातत्याने येत होत्या। काल देखील धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची मंत्रालयामध्ये तब्बल 2 तास भेट दिली होती। या भेटी दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात संपूर्ण चर्चा जी आहे ती त्या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे। विरोधक आणि सत्ताधारी जे आमदार आहेत ते सत्याने वाल्मिक कराड यांना टार्गेट करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। त्यामुळे धनंजय मुंडे हे राजीनामा देणार का या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळामध्ये लक्ष लागून होतं, परंतु धनंजय मुंडे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीकरता मंत्रालयामध्ये उपस्थित आहेत आणि तर मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। थोड्याच वेळात